श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीच्या मित्रांनो, गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला असे वाटत आहे का की तुम्ही भरपूर मेहनत करता, पण यश मात्र अपेक्षे इतके मिळत नाही. काही कामे शेवटच्या क्षणी अडकतात, काही संधी हातातून निसटतात. अनेक वेळा मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की माझ्या आयुष्यात बदल नेमके कधी होणार. जर तुमच्याही मनात असे प्रश्न येत असतील, तर पुढील काही आठवडे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. कारण आता ग्रहांची अशी रचना तयार होत आहे, जी तुमच्या आयुष्यात नवीन संधी, नवीन दिशा आणि काही अनपेक्षित बदल घेऊन येऊ शकते. पण प्रत्येक चांगल्या काळासोबत काही परीक्षा देखील येतात. या काळात जर तुम्ही काही महत्त्वाच्या चुका केल्या, तर मिळणारे लाभ कमी होऊ शकतात. दुसरीकडे योग्य निर्णय घेतले, संयम ठेवला आणि योग्य दिशेने प्रयत्न केले, तर नोकरी, व्यवसाय, परदेशाशी संबंधित कामे, आर्थिक स्थिती आणि वैवाहिक जीवनामध्ये सकारात्मक बदल अनुभवता येतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की 3 ऑगस्ट 2026 पर्यंतचा काळ मिथुन राशीसाठी काय संकेत देतो, कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगतीची शक्यता आहे, कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल आणि शेवटी काही असे सोपे उपाय जाणून घेऊ, जे तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी एका महत्त्वाच्या ग्रह बदलाचा प्रभाव समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, परदेश प्रवास, नोकरी, विवाह, आरोग्य, घ्यायची काळजी आणि काही साधी आध्यात्मिक उपाय याबद्दल सविस्तर चर्चा करू. एक गोष्ट लक्षात ठेवा, राशी भविष्य हे सामान्य ग्रहस्थितीवर आधारित मार्गदर्शन असते. प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका वेगळी असल्यामुळे परिणामामध्ये फरक असू शकतो. यामुळे या माहितीचा उपयोग योग्य नियोजन आणि सकारात्मक विचारांसाठी करा. मित्रांनो, मंगळ हा ऊर्जा, धैर्य, कृती आणि संघर्षाचा ग्रह मानला जातो. जेव्हा हा ग्रह आपली स्थिती बदलतो, तेव्हा आपल्या आयुष्यातही काही क्षेत्रामध्ये हालचाल सुरू होते. काही लोकांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येतो, काहींसाठी जुन्या अडचणी संपवण्याची वेळ असते, तर काही लोकांसाठी हा स्वतःला सिद्ध करण्याचा काळ असतो. हा गोचराचा सर्वात मोठा संदेश असा आहे की वेळ तुमच्यासाठी बदलू शकतो, पण त्या बदलचा फायदा फक्त प्रयत्न करणाऱ्यांनाच मिळतो. जर तुम्ही योग्य संधीची वाट पाहत असाल, तर आता स्वतःला तयार ठेवण्याची वेळ आली आहे. आता त्या विषयावर बोलूया, ज्याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात. जर तुमचे स्वप्न परदेशात शिक्षण घ्यायचे असेल, परदेशात नोकरी मिळवण्याची असेल किंवा व्यवसायासाठी परदेशाशी संबंध जोडण्याचे असेल, तर पुढील काही आठवडे तुमच्यासाठी आशादायक ठरू शकतात. ज्या लोकांचे व्हिसा, कागदपत्रे किंवा इतर प्रक्रिया अडकल्या होत्या, त्यामध्ये हळूहळू गती येण्याची शक्यता आहे. अर्थात याचा अर्थ प्रत्येकाचे काम आपोआप होईल असा नाही, पण योग्य कागदपत्रे, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास मार्ग मोकळा होऊ शकतो. हा काळ फक्त परदेश प्रवासापुरता मर्यादित नाही. काही लोकांना दूरच्या शहरामध्ये नोकरीची संधी मिळू शकते, काहींना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो आणि काहींसाठी हा प्रवास त्यांच्या करिअरमध्ये मोठा बदल घडवणारा ठरू शकतो. मित्रांनो, पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की नोकरी करण्यासाठी हा काळ इतका महत्त्वाचा का ठरू शकतो, व्यवसायात कोणत्या लोकांना सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे, कर्जातून बाहेर पडण्याचे संकेत कसे दिसतात, वैवाहिक जीवनात कोणते सकारात्मक बदल होऊ शकतात आणि पैशाच्या बाबतीत अशी कोणती चूक आहे जी टाळली पाहिजे नाही, तर वाढलेले उत्पन्न टिकणार नाही. त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा. मित्रांनो, आपण त्या विषयाकडे वळूया ज्याची प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीला उत्सुकता असते, आणि तो म्हणजे करिअर. जर गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही दिवसभर मेहनत करता, जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडता, पण तरीही तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जात नाही, तर जुलैच्या उत्तरार्धापासून आणि पुढील काही आठवड्यात परिस्थिती हळूहळू बदलू शकते. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष तुमच्या कामाकडे जाऊ शकते. एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. सुरुवातीला ही जबाबदारी मोठी वाटेल, पण याच कामामुळे तुमची वेगळी ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांनी या काळात अर्ज करणे, मुलाखती देणे आणि नवीन संधी शोधणे थांबवू नये. अनेक वेळा यश शेवटच्या प्रयत्नानंतरच मिळते. जर तुम्ही सरकारी नोकरी, स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करत असाल, तर हा काळ सातत्य ठेवण्याचा आहे. अभ्यासात शिस्त आणि आत्मविश्वास राखला तर चांगले परिणाम दिसू शकतात. आता व्यवसाय करणाऱ्या मित्रांबद्दल बोलूया. व्यवसायात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे योग्य वेळ ओळखणे. पुढील काही आठवड्यात काही लोकांना अशी संधी मिळू शकते जी त्यांच्या व्यवसायाला नवीन दिशा देईल. जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात, नवीन ऑर्डर मिळू शकतात. व्यवसाय विस्ताराची योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी वेळ येऊ शकते. विशेषतः जे लोक आयात निर्यात, ऑनलाईन व्यापार, लॉजिस्टिक, कम्युनिकेशन, डिजिटल सेवा किंवा परदेशाशी संबंधित व्यवसाय करतात, त्यांच्यासाठी हा काळ अधिक सकारात्मक ठरू शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक मोठी संधी आकर्षक दिसते, पण प्रत्येक संधी फायदेशीर असेलच असं नाही. म्हणून कोणताही करार करण्यापूर्वी त्यातील प्रत्येक अट समजून घ्या. फक्त नफ्याचा विचार करू नका, तर जोखीमही समजून घ्या.
मित्रांनो, आता त्या विषयावर बोलूया जे प्रत्येकाच्या मनात असतो, पैसा. या काळात आर्थिक स्थिती सुधारणा होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काही लोकांचे कर्ज कमी होऊ शकते. अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग दिसू शकतात. फ्रीलान्सिंग काम, कमिशन, ऑनलाईन उत्पन्न किंवा पार्ट टाइम कामातूनही लाभ मिळू शकतो. पण इथेच एक महत्त्वाची परीक्षा आहे. उत्पन्न वाढेल पण खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर महिन्याच्या शेवटी पुन्हा आर्थिक ताण जाणवू शकतो. म्हणून या काळात स्वतःसाठी एक साधा नियम ठेवा. कमाई वाढली तरी खर्च त्याच प्रमाणात वाढवू नका. बचत करा, आर्थिक नियोजन करा, भविष्यासाठी थोडी रक्कम बाजूला ठेवा. जर तुमच्यावर जुने कर्ज असेल किंवा आर्थिक जबाबदाऱ्या वाढल्या असतील तर हा काळ हळूहळू दिलासा देऊ शकतो. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्न मिळण्यामुळे कर्ज फेडण्यास